Subscribe Musicraft for more original content. म्युझिक्राफ्ट कंपनीमध्ये आतापर्यंत तुम्ही माझ्या 11 कॅसेट ऐकल्या. सत्यपालची सत्यवाणी. आता तुम्हाला 4 वर्षांनंतर म्युझिक्राफ्ट कंपनी 12व्या नंबरची कॅसेट देतात. व्हीसीडी मध्ये 2ऱ्या नंबरची आणि ऑडिओ मध्ये 12 नंबरची. वंदनीय तुकडोजी महाराज यांच्या जन्मशताब्दी निमित्त आज 100 वर्ष तुकडोजी महाराजांच्या जन्माला होऊन राहिले आणि पूर्ण हे वर्ष तुकडोजी महाराज जन्मशताब्दी निमित्त पूर्ण वर्षभर जनजागरण चालू आहे. आणि पूज्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाचा एक सेवक जन्मभर ज्या महापुरुषाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाची ग्रामगीता कृतीत आणली. बोले तैसा चाले तो थोर म्हणावा आणि सांगे परीन वागे तो चोर म्हणावा. सेवा मंडल के तत्व ज्ञान का कंकन जिसने बांधा वह तुकाराम जी लाला. वह तुकाराम जी लाला. सेवा मंडल के तत्व ज्ञान का कंकन जिसने बांधा वह तुकाराम जी लाला. या महापुरुषाने आपलं सर्वस्व जीवन ग्रामगीता, पंचायत राज, हमारा गाव हमारा राज, आमच्या गावात आमचंच राज्य चालल, ग्रामगीतेच्या विचारानुसार कच्चा माल मातीच्या भावे पक्का होता चौपटीने घ्यावे. ज्या महान योगी तुकाराम दादा गीताचार्य जे जपानमध्ये तुकडोजी महाराजांच्या सोबत होते, असा हा मानवतेचा महापुजारी खुद राष्ट्र झंत जी ने जब बोला रहो हमारे संग में, चलो हमारे संग में, तब ही दादा रंग गए सेवा मंडल के रंग में. सेवा मंडल के रंग में औरों को रंगाने तन मन से है जीवन भर का वादा वह तुकाराम जी दादा. भाऊ हाते चालवण्यासाठी अण्णा हजारे महापुरुष ज्याच्या एका शब्दावर अनेक तऱ्हेचे भ्रष्टाचार उघडले जातात. मग पतसंस्थेचा भ्रष्टाचार असो की कोण्या गव्हर्नमेंटच्या मंत्र्याचा असो, सती आणि साधू वृत्ती ही गावाची महासंपत्ती. ज्या पूज्य दादांनी तुकडोजी महाराजांच्या शब्दावर आपलं जीवन अर्पण केलं, अरे सती आणि साधू वृत्ती ही गावाची या देशाची महासंपत्ती आहे. ग्रामगीता का प्रात्यक्षिक वहा भूवैकुंठ बना है, भूवैकुंठ बना है. कई साधक हुए समर्पण देकर तन मन धन अपना है, तन मन धन अपना है. कहे दास घुस
त्या ग्रामगीतेप्रमाणे गावागावात न्याय कमिट्या बसवल्या आणि गावागावातले तंटे मिटवले. साधू संतांना 100 वर्षाच्या अगोदरच दिसत होत आणि म्हणून आज अलीकडे आम्ही पाहून राहिलो बाबो. आजचे आमचे देव तुकोबा राया सांगतात, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर. कबीर महाराज सुद्धा लिहितात, नर करणी करे सो नर का नारायण. आज अलीकडे तुकोबा रायांनी समाजाला जागवलं, देव देहात हो देहात, का हो जाता राहुळात, का हो जाता राहुळात. तुका म्हणे मूढ जना, तुका म्हणे मूढ जना. अरे देवळीचा देव मेला अंतरीचा जागवा, असा म्हणणारा आमचा जगद्गुरु संत तुकाराम महाराज, ज्यांनी फार मोठी क्रांती केली बाबू. आणि समाजामध्ये सांगितलं की देवाला शोधता शोधता मीच देव झालो. म्हणून आज आमचे देव तुकाराम, जगद्गुरु तुकाराम महाराज, संत नामदेव राया, रविदास, गोरोबा काका, सावता माळी, शेना महाराज, संत रविदास महाराज. तुका म्हणे मूढ जना, देव देही का पाहना, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर. आता आत्मा परमेश्वर हो, आता आत्मा परमेश्वर हो, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर. म्हणून माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, माझ्या मायबापांनो, आज एक आनंदाची बातमी. तुकोबाची आरती पंढरपूरला जाणाऱ्या पालखीत, ज्ञानेश्वराच्या पालखीत तुकोबाची आरती चालू झाली. आजच मी वर्तमानपत्रात वाचलं, आनंद झाला बाबू. ज्या तुकोबारायाच्या भंग पाण्यात बुडवले गेले, ज्या तुकोबाला त्रास झाला, अशा त्या तुकोबाची आरती चालू झाली. ती कोण म्हटली? संत निळोबा महाराज. आज भाऊ आम्ही पाहतो, आमच्या एका कवीनं मोठं सुंदर लिहिलं की तेलाची देवता, तेलाची देवता, केसाची देवता, केसाची देवता. अरे तेलाची देवता, केसाची देवता, दुधाची देवता. हाय, आज गरीबाच्या लेकराला दूध मिळत नाही. अरे या देशात 25 कोटी लोक दररोज उपाशी झोपतात. आणि म्हणून आमच्या एका कवीनं लिहिलं, अरे तेलाची देवता, केसाची देवता, केसाची देवता, दुधाची देवता, हाय, विद्येची देवता, धनाची देवता, विद्येची देवता, धनाची देवता, दारूची देवता. हाय, तरी कंगाल भारत हा कर्मकांडाचा फायदा काय? तरी कंगाल भारत हा कर्मकांडाचा फायदा काय? तरी कंगाल भारत हा कर्मकांडाचा फायदा काय? म्हणून मी परवा एक भजन लिहिलं. हा बहुजन समाज या बहुजन को कंगाल कर दिया, या मनुवादी जातीवादी मंडळीनं भाऊ. म्हणून आमच्या या बहुजन समाजाच्या डोक्यामध्ये आमचे हे देव आले पाहिजेत. ज्योतिबा फुले, शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे, गुरु लहुजी वस्ताद, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले. भाऊ ज्यांनी आम्हा बहुजनांना जीवन जगण्याचा रस्ता दिला. परवा एक मला गाणं आवडलं, माझा भाऊ गजानन मोठा सुंदर म्हणतो, तेरे बिखरे बिखरे बाल, ये गुलाबी गुलाबी गाल, तुझे देख के तुझे देख के तुझे देख के क्या बताऊं मेरा क्या हुआ है हाल. तुझे देख के क्या बताऊं मेरा क्या हुआ है हाल. बहुजन को किया कंगाल. मी अशा तऱ्हेने भाऊ कीर्तन करत राहतो. आज माझ्या या बहुजन समाजाला कोण्या विचाराची गरज आहे? जे गाणे आवडले त्याच्यावर लिहित राहतो.
अरे 5000 वर्षाच्या मुर्दार गोष्टी या समाजाला सांगून काय फरक पडेल भाऊ? आज तर आपले कम्प्युटरचं संगणकचं युग आहे, मोबाईलचं युग आहे, इंटरनेटचं युग आहे. म्हणून माझ्या या बहुजन समाजाला, माझ्या माय बहिणीला, माझ्या शेतकऱ्याला, मजुराला कोण्या विचाराची गरज आहे? आम्ही ऐकतो ब्रह्म सत्य, जग मिथ्या. अरे तुझ्या येशीच्या गाडीत बसून आहे ते जग मिथ्या म्हणत, आणि येशीच्या गाडीत बसून आहे जग मिथ्या. मोबाईल कानाले कि तुम कहा पहिया तुम कहा. हॅलो, आज एवढं या मोबाईलने कमाल केलं. आणि म्हणून आज माझ्या या शेतकरी मजूर वर्गाला कशा करता कोण्या विचाराची गरज आहे? कि बहुजन को किया कंगाल, मनुवादों ने किया बेहाल. पुजारी बनके पोथी पढ़ के सारे हो गए माला माल. पुजारी बनके पोथी पढ़ के सारे हो गए माला माल. पुजारी बनके पोथी पढ़ के सारे हो गए माला माल. सुनो सुनो बहुजन भाई, शुद्ध अशुद्ध कहाँ से आई? 4 वर्ण देकर भाई, भाई भाई में आग लगाई. जातिवादी हमारे काल करते हैं सबके हाल. पुजारी बनके पोथी पढ़ के सारे हो गए माला माल. पुजारी बनके पोथी पढ़ के सारे हो गए माला माल. पुजारी बनके पोथी पढ़ के सारे हो गए माला माल. तुझे हिंदू कह के तोड़ा, बुद्ध मुस्लिम करके मरोड़ा. जाति जाति में लगा के झगड़ा, मंदिर मस्जिद को तोड़ा. मनुवादी हमारे काल करते हैं सबके हाल. पुजारी बनके पोथी पढ़ के सारे हो गए माला माल. पुजारी बनके पोथी पढ़ के सारे हो गए माला माल. पुजारी बनके पोथी पढ़ के सारे हो गए माला माल. फिर फूले शाहू आया, फिर फूले शाहू आया, सभी बहुजन को जगाया. मेरे भीम बाबा जी ने घटना दे करके जगाया. मैं पहले था बेताल, अब बन गया सत्य कपाल. पुजारी बनके पोथी पढ़ के सारे हो गए माला माल. पुजारी बनके पोथी पढ़ के सारे हो गए माला माल. पुजारी बनके पोथी पढ़ के सारे हो गए माला माल. आणि म्हणून भाऊ आमच्या आजकालच्या आज आम्हाला जगवणारे, ज्यांच्यामुळे आमच्या माय बहिणीचं जीवन जगल्या गेलं, आज आम्ही पाहून राहिलो भाऊ. जे आमचे महापुरुष होते त्यांना बदनाम करण्यात आलं. आज ज्या विचाराची गरज आहे ते ग्रामगीता. तुम्हाला वाचायचंच आहे तर तुकोबाची अभंग गाथा वाचा, बाबासाहेबांची घटना वाचा. जर वाचायचंच आहे तर भाऊ अनेक महापुरुष आहेत. आमचे पुरुषोत्तम खेडेकर साहेब, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष मामा देशमुख, जेमिनी कडू, श्रीमंत कोकाटे. 12 जानेवारीला शिंदखेड राजाला गेलो आणि शिंदखेड राजाला मी पाहिलं की ज्या शिंदखेड राजामध्ये हजारो लाखो पुस्तकाचे दुकान आहे, तिथं भाऊ करोड रुपयाचे पुस्तकं विकल्या जातात. का? कारण ज्याच्या घरी नाही पुस्तकाचं कपाट त्याचं घर होईल भोई सपाट. आणि मी नेहमी गाणे त्या नवीन चालीवर लिहित राहतो, कारण माझं कीर्तन माझ्या लहान बाल गोपालापासून तर म्हाताऱ्यापर्यंत सर्वांना आवडलं पाहिजे. की चला जाऊ शिंदखेड राजाला, चला जाऊ हो शिंदखेड राजाला. माझी जाऊ शक्ती घेऊ, बालशिवाचे धडे घेऊ, माझी जाऊ शिवाच्या शिंदखेड राजाला. चला जाऊ हो
खेळ राजाचं करून द्या, माझ्या जिजा मातेचं. येती बुद्धिवान लोक परिवर्तनाचे हे चेक. बुवा बाजीने ठोकली मेघ, डोकं आपलं केलं खोक. येती बुद्धिवान लोक परिवर्तनाचे हे चेक. बुवा बाजीने ठोकली मेघ, डोकं आपलं केलं खोक. मनुस्मृती जाऊ जाळाया, सिंदखेड राजाला चला जाऊ, चला जाऊ. सिंदखेड राजाला. अरे आपल्या आई बहिणीला न्यायचं जायचं, सिंदखेड राजाला न्या, नागपूरच्या दीक्षाभूमीवर न्या. अरे एवढंच नाही तर संत गाडगे बाबाची जन्मभूमी दाखवा. जर आम्हाला दाखवायचं जायचं महारच्या चौदार तळ्यावर पाणी पिण्याकरता केवढा त्रास झाला. माय बहिणींनो तुम्ही ऐका, व्रत वैकल्य काढून फेका. अरे उपवासाच्या पायी दमाटी बिने मरू नका, बुवा बाजीला पहा उताला. सिंदखेड राजाला चला जाऊ, चला जाऊ. सिंदखेड राजाला चला जाऊ. आज माझ्या माय बहिणी हो, नवऱ्याजवळ गोष्ट कोणती आहे? फक्त बायकोचा पती. एक तर माझी सभापती, माझी उपसभापती, एक तर माझी ग्रामपंचायत मेंबर. माझ्या माय बहिणी हो, तुम्ही राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आज या सावित्रीच्या आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनं बाईला राष्ट्रपती केलं. भाऊ माझी सावित्रीबाई फुले आली नसती, राष्ट्रमाता जिजाऊ आली नसती, भारतरत्न बाबासाहेब शाहू फुले आले नसते, राष्ट्रपतीच्या खुर्चीवर बाई बसली नसती. म्हणून माझ्या महिलांनो सत्य सांगितो तुम्हाला, वाचू तुकोबाच्या गाथेला. वत वैकल्य झाऱ्या पोथ्या लिहिल्या त्यांनी पोट भरण्याला, वाचू आपण ग्रामगीतेला. सिंदखेड राजाला चला जाऊ, चला जाऊ. सिंदखेड राजाला चला जाऊ, चला जाऊ. सिंदखेड राजाला. माझी जाऊ जाऊ सिंदखेड. सिंदखेड राजाला चला जाऊ, चला जाऊ. सिंदखेड राजाला चला जाऊ, चला जाऊ. सिंदखेड राजाला. कारण आमच्या बहुजन समाजाच्या माय बहिणीचं डोकं या अंधश्रद्धेच्या पायी खराब झालं. त्या मुरदार पोथ्या 5000 वर्षाच्या आमच्या जीवनाचं कल्याण करणार नाही. म्हणून एक परवा भजन लिहिलं मी की जेणेकरून आमच्या आई बहिणीच्या डोक्यात परिवर्तन यावं. माझ्या माय बहिणी हो, आता 12वीची परीक्षा झाली, त्याच्यात मुलीनं पहिला नंबर मारला. पर्सेंटेजच्या बाबतीत मुली पहिल्यांदा आल्या. अरे तुम्ही जर आपल्या मुला बाळावर लक्ष दिलं तर तू कलेक्टरची माय झाली पाहिजे. आता जसं भारतरत्नाची माय भीमाई, माझ्या बाबासाहेब आंबेडकरांची माय भीमाई झाली, माझ्या शिवरायाची माय जिजाऊ, माझ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आज जन्माला 100 वर्ष पूर्ण झाले. जन्म शताब्दी महोत्सव चालू आहे पूर्ण भारतवर्षात. त्यांची माय मंजुळा माता, माझ्या संत गाडगे बाबाची माय सखूबाई. म्हणून त्या मायाला वंदन करतो, प्रणाम करतो. कारण बाबो या महिलांनी क्रांती केली. कारण गाडगे बाबा सांगायचे लुगडं कमी भावाचं घाला. अरे पोटानं अन्न कमी खा तरी आपल्या मुला मुलीला शिकवा. म्हणून माझ्या माय बहिणी हो, अरे ना पोथी ना पोथी ना पुराण ना पुराण ना वेद पाहिजे, आज माणसाला ग्रामगीता पाहिजे. आज माणसाला ग्रामगीता पाहिजे.
आश्रमामध्ये सामुदायिक लग्न लागतात. आता अलीकडे तर माझ्या कीर्तनात लग्न लागून राहिले. परवा लातूर जिल्ह्यामध्ये एक लग्न लागलं, इंटरकास्ट मॅरेज. यवतमाळला माझ्या कार्यक्रमात एक लग्न लागलं भाऊ. 10-15 हजार लोक त्या चौकात मैदानावर 5 मंगलाष्टक म्हटले, शपथ दिली, लग्न लागलं. आता आपला काळ बदलत चालला. आता आम्हाला सामुदायिक लग्नाची गरज आहे. म्हणून माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, आता सामुदायिक लग्न लावा. आणि लग्न करताना गरीबाच्या मुलीशी लग्न लावा. नाही तर हुंडा घेऊन बायको आले, हुंडा घेऊन बायको आले, म्हशीवाणी भेटली, म्हशीवाणी भेटली. आणि घरामध्ये जाता जाता दारामध्ये दाटली, घरामध्ये जाता जाता दारामध्ये दाटली. उद्या आमच्या शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याचा टाइम येऊ नये बाबू. कारण आम्ही आत्महत्या का करतो? अरे याच्याही मागं कारण ग्रामगीतेत दिले. माझ्या शेतकरी माय बापो, आजच्या पायी आमच्यावर आत्महत्याचा काळ येऊन राहिला. लग्न आमच्या मुला मुलीचे सामुदायिक व्हायला पाहिजेत. नाही तर 2,500चं घोळ आणि 40,000चा डीजे आणि काही दिवसानं मग भीक मागून राहिला. भाऊ आमचं लग्न झालं, मला 10,000 रुपये द्या, हात तंग आहे. माझ्या तरुणांनो, माझ्या युवकांनो, अरे तुकडोजी महाराजाच्या मोजरीला तुकाराम दादानी आंतरजातीय लग्न लावले, सामुदायिक लावले. तुकडोजी बाबानं इंटरकास्ट मॅरेज लावलं त्या काळात. म्हणून माझी प्रार्थना आहे, आता सामुदायिक लग्न पूर्ण महाराष्ट्रात. आम्ही लग्नाची 21 तारीख आश्रम गुरुवंदन सत्यशोधक बहुउद्देशीय संस्था शिरसोली. दरवर्षी सामुदायिक लग्न कशासाठी? माझ्या शेतकऱ्यावर, मजुरावर वाईट काळ येऊ नये. कारण आमची भक्तीच बदलली पाहिजे. आता गिरते को उठाना स्वर्ग मेरा, सबकी भलाई धर्म मेरा, दुविधा को हटाना वर्म मेरा, आणि ऊंच नीच को हटाना गर्व मेरा. आम्ही बाबो अनाथाचे नाथ झालो पाहिजे. मुलगी करतानाही गरीबाची पोरगी करा. आमच्या गजानननं मुलगी केली, त्या पोरीचे माझा भाऊ आहे, चुलत भाऊ, पण याची माय अलग आहे, मा बाप अलग. आम्ही दोघंही चुलत भाऊ आहोत. पण यानं पत्नी केली, त्या पत्नीचे आई वडील मरण पावले आणि याचे आई वडील मरण पावले. दोघही नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल उधळीत, जे का रंजले गांजले, त्याशी म्हणे जो आपुले. तुकोबा राया सांगतात, सखा पांडुरंग. त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देवते ठेची जाणावा. आता गोरगरीबाले सहारा करा, हेच आमची भक्ती आता बाबू. कारण तुकडोजी बाबा सांगतात, माझा देव मंदिरात नाही, माझा देव सेवा करणाऱ्याच्या घरात आहे, विद्वानाच्या पुराणिकाच्या आसऱ्यातही नाही. विद्वानांच्या पुराणिकांच्या आसऱ्यातही नाही. सत्ताधारी महंत खोरी यांना दूर न पाही, बाबा यांना दूर न पाही, बाबा यांना दूर न पाही. नम्र सदा सेवेला असतो, नम्र सदा सेवेला असतो. कारण तुकडोजी बाबा, गाडगे बाबा, फुले शाहू आंबेडकर मानवतावादी होते बाबा. नम्र सदा सेवेला असतो. राहतो त्याचे घरी हरी भाविकाच्या मेळात दिसला हरी, भाऊनी या सगळ्यांचे म्हणून त्या देवाला ओळखा की तो देव माणसाचा मेळात दिसला हरी, भाविकांच्या मेळात दिसला हरी. म्हणून भाऊ आपल्या मुलीचं लग्न, आपल्या मुलाचं लग्न सामुदायिक करा. तिथी वगैरे पाहू नका. मी यावर्षी 21 मे संभाजी महाराजांच्या जयंतीवर आणि तुकडोजी महाराज जन्मशताब्दी निमित्त 10 लग्न लावले. त्याच्यात चांदणी बुडी, अरे चांदणी बुडी ते ग्रहवर नवरदेव नवरी खाली, दक्षिणा महाराजच्या खिशात.
आम्हाला ते बघायचं नाही, आपली परिस्थिती पाहून पाय टाकायचे आहेत बाबो. आणि म्हणून गरीबाच्या मुलीला सहारा द्या. आम्ही पाहतो रानबोके अधिक रानबोके, ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक, फिर ऍक्सिडेंट हो गया रब्बा रब्बा, सत्यानाश झाले बाबा बाबा. अरे आपल्या अंगात रक्त आहे तर रक्तदान करा. त्या रक्ताची मस्ती करून झगडी दंगली खून करू नका. आपल्या रक्ताचा फायदा घ्या, रक्तदान करा. आयुष्यामध्ये नेत्रदान करा. आपण मेल्यानंतर आपल्या डोळ्यामुळं दुसऱ्याला दृष्टी मिळाली पाहिजे बाबू. एका मोठ्या ऑफिसरचा मुलगा ऍक्सिडेंट मध्ये मरण पावला, 15 वर्षाचा. त्याच्या वडिलाने आपल्या मुलाचे डोळे दान केले आणि एका अंधाला दृष्टी प्राप्त झाली. आता देवाची भक्ती म्हणजे अशा प्रकारची आहे बाबू. दुसऱ्याला मदत करा, गरीबाच्या लेकीशी लग्न करा. नाहीतर ते पैशावाल्याची पोरगी सरळ म्हणते घरी आली की ही कलर टीव्ही माझ्या बाबाने दिली, हे फ्रीज माझ्या बाप्पाने दिलं, तुझ्या अंगावरचे कपडे माझ्या मोठ्या वडिलांनी घेतले, तुझ्या घरातले भांडे माझ्या आत्यानी घेतले. अरे सर्व काही तुझ्या हातातलं लेकरू, आपल्या लेकरू नाही, तुझ्या हातातल्या लेकराच्या अंगातले कपडेही माझ्या मामाने घेतले. म्हणजे हुंडा घेऊन बायको आले, हुंडा घेऊन बायको आले, मसिवानी भेटली, मसिवानी भेटली. आणि घरामध्ये जाता जाता दारामध्ये दाटली. कारण आजची भक्तीच आमची बदलली पाहिजे. आणि म्हणून माझ्या मायबापाला सांगतो, ना पोथी ना पुराण सोंग पाहिजे. आज माणसाला ग्रामगीता पाहिजे, आज माणसाला ग्रामगीता पाहिजे. अरे देव देव करीत बसू नका ना, झाड झुड करून निरोगी बनाना, निरोगी बनाना, निरोगी बनाना. हा गंधारी मुक्त गाव करूया, हो गाव करूया. वृक्ष लावू आपण वनश्री करूया. ना दंड ना गंध ना खंत ना खंत. आरोग्य पाहिजे. आज माणसाला ग्रामगीता पाहिजे, आज माणसाला ग्रामगीता पाहिजे, आज माणसाला ग्रामगीता पाहिजे. ना पोथी ना पुराण ना उपवास पाहिजे, ना पोथी ना पुराण उपवासन पाहिजे. आज माणसाला ग्रामगीता पाहिजे, आज माणसाला ग्रामगीता पाहिजे. कारण ग्रामगीतेत लिहूनच ठेवलं बाबो की रोडवर संडासला जाऊ नका, शौचालय बांधा. आज आम्ही पाहतो बाबो, आज आम्ही बघून राहिलो, अंबानीनं आपल्या पत्नीच्या वाढदिवसावर विमान दिलं. शहाजहाननं मुमताजसाठी ताजमहाल बांधला. आणि आम्ही जिवंतपणी आपल्या पत्नीले संडास बांधत नाही. ते माऊली 4-4 वेळा उभी राहते. ग्रामपंचायत स्वागत करीत आहे, ते माऊली उभी राहिली. ग्रामपंचायत स्वागत करीत आहे, उभी राहिली. स्टँड अप, सिट डाऊन, सिट डाऊन, स्टँड अप. केवढी विचित्र परिस्थिती भाऊ. अरे ट्रॅक्टर आला की स्टँड अप, ट्रॅक्टर गेला की सिट डाऊन. आणि एखादा म्हातारा आला ना, ते एखादी म्हातारी उभी राहत नाहीत, म्हणते जाऊ दे ना बे. तुझ्यासारखे लय पाहिले ना, केवढी विटंबना आहे बापू. आपल्या बायकोले कोण अरे म्हटलं, मेरे औरत के तरफ तूने आँख उठा के देखाऊंगा तो तेरे आँख का मोती बिंदु का ऑपरेशन कर डालूंगा. मेरे औरत को उंगली दिखाऊंगा तो ये उंगली मुझे दे दे पुंडलिक. आणि आपली बायको, आपली माय, आपली कॉलेज शिकणारी मुलगी रोडवर जाते तरी आम्हाला बाबू दुःख वाटत नाही, शरम वाटत नाही. आपला गजानन मस्त सांगते बायाच्या बाबतीत, जाऊ कशी मी उघड्यावरी, संकोच भरलंय माझ्यावरी. रावती बांधा लवकरी की संडास आपल्या घरी, रावती बांधा लवकरी की संडास आपल्या घरी. कारण आम्ही पाहतो आमचे घुसरकर बाबांनी एक सुंदर भजन लिहिलं भाऊ. कारण एवढं मोठं महागा मोलाचं सोनखत, माणसाईची तर बायापेक्षा कंडिशन बेकार आहे. प्रत्येक झुडपात, हिरव्यागार झुडपात सबेरे सबेरे
एक एक शेर बैठावा रहता आणि चुपचापही बसत नाही रे बापा. त्या हिरव्यागार झुडपात बिडी पेटवल्याशिवाय त्याचं वोटिंग सुरू नाही होत बाबू. काही लोकांना आउट गोईंग केल्याशिवाय इनकमिंग केल्याशिवाय आउट गोईंग चालू होत नाही बाबू. पुरा हँडसेट व्यसनानं खराब झालेला राहतं बाबू. आणि म्हणून आमचे एक महाराज लिहितात, अरे पोरा अग पोरी बसू नको उघड्यावरी, अरे करा गावा भोवताली करू नको घाल, हा गंधारी मुक्त करून गाव करू शान. अरे पोरा अग पोरी बसू नको उघड्यावरी, ग्रामगीतेमध्ये महाराजांना मोठं सुंदर लिहिलं, नको करू घाल, हा गंधारी मुक्त करून गाव करू शान. अरे पोरा अरे पोरी, अरे पोरा अग पोरी, अरे गल्ल्या मोऱ्या घाणीने भरल्या, वर्ष गेले स्वच्छ नाही केल्या, अरे मच्छराने कहर केला रोग वाढले भारी. अरे पोरा अग पोरी बसू नको उघड्यावरी, घरा गावा भवताली नको करू घाण, हा गंधारी मुक्त करून गाव करू शान. अरे पोरा अग पोरी, अरे पोरा अग पोरी, अरे घरच्या बायका काढती उठ बशा, गर्वाने पिळविता का मिशा, अरे गावा बाहेरी सडकेवरी बसून लाजली. अरे पोरा अग पोरी बसू नको उघड्यावरी, घरा गावा भवताली नको करू घाण, हा गंधारी मुक्त करून गाव करू शान. अरे पोरा अग पोरी, अरे पोरा अग पोरी, अरे डेबुजीने ग्रामशुद्धी केली, तुकडोजी कार्य त्यांचे झेली, ऋषी गुसरकर सेवेने सत्वर मारली भराली. अरे पोरा अग पोरी बसू नको उघड्यावरी, घरा गावा भवताली नको करू घाण, हा गंधारी मुक्त करून गाव करू शान. अरे पोरा अग पोरी, अरे उद्या माझ्या शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याचा टाइम येऊ नये. आज आम्ही खताची भानगड पाहतो बाबू. या शेतकऱ्याला दुपवणारे भांडवलदार बाहेर प्रांतातून भेसळीचं खत आणून या शेतकऱ्याच्या माथी मारून राहिले. आता अनेक ठिकाणी या दुकानदाराला पकडलं, कारण खतामध्ये भेसळ. म्हणून तर माझ्या शेतकरी मायबापांना सांगाल, आपल्या काळी कचऱ्याचं सेंद्रिय खत बनवा, गांडूळ खत वापरा, आणि आपल्या शौचालयामधलं सोनखत वापरा. आणि बियाणे आपण पाहतो बाबू, बियाणे काय भाव झाले. शेतकऱ्याच्या मालाले भाव मिळत नाही आणि बियाण्याच्या किमती गगनाला टेकल्या. म्हणून पारंपरिक बियाणे वापरा आपल्या घरामध्ये जे तयार होतात. कारण तुकडोजी महाराजांचं स्वप्न होतं, उसका चूके कभी ना निशाना, उसका चूके कभी ना निशाना, ओ पकाए वो मिट्टी में दाना, वो पकाए वो मिट्टी में दाना, उसने शिकाना करना बहाना, सारी दुनिया को कहता ओ भाई, सारी दुनिया को कहता ओ भाई भाई. हमने खुशियाँ मनाई, हमने खुशियाँ मनाई, जब किसानों की देखो भलाई, जब किसानों की देखो भलाई, हमने खुशियाँ मनाई, हमने खुशियाँ मनाई, खुशियाँ मनाई. माझ्या शेतकऱ्याचं जीवन सुखी व्हावं, माझा मजूर जगावा, शेतकरी जगावा. कारण तुकडोजी महाराज गाडगे बाबा असे कुलगुरू होते जी. हे दोघंही शाळेत गेले नाही, हे दोघंही महापुरुष शाळेत गेले नाही, पण अमरावती विद्यापीठ संत गाडगे बाबाच्या नावाने आहे. संत तुकडोजी महाराजांचं विद्यापीठ नागपूर तुकडोजी महाराज विद्यापीठ तुकडोजी बाबाच्या नावाने आहे.
जे शाळेत गेले नाही त्याचं विद्यापीठ झालं. म्हणून गाडगे बाबा तुकडोजी बाबा या देशाचे राईट हँड लेफ्ट हँड आहेत. की गोपाला 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 हात झाडूले लोलाला करो सफाई गाव की. जय बोलो गाडगे बाबा की, जय बोलो तुकड्या बाबा की. जय बोलो गाडगे बाबा की, जय बोलो तुकड्या बाबा की. गोपाला गोपाला हात झाडूले लोलाला करो सफाई गाव की. जय बोलो गाडगे बाबा की, जय बोलो तुकड्या बाबा की. जय बोलो गाडगे बाबा की, जय बोलो तुकड्या बाबा की. सफाई अभियान आया है, हर इंसान जागा है. सफाई अभियान आया है, हर इंसान जागा है. बहुत दिनों के बाद शासन भी जागा है. बहुत दिनों के बाद शासन भी जागा है. अरे सब मिलाए गंदगी मिटाए, है सब मिलाए. गंदगी मिटाए, है शान मेरे गाँव की. गोपाला गोपाला हात झाडूले लोलाला और सफाई गाँव की. जय बोलो गाडगे बाबा की, जय बोलो तुकड्या बाबा की. जय बोलो गाडगे बाबा की, जय बोलो तुकड्या बाबा की. अरे असे महापुरुष या जगाच्या पाठीवर मुश्किल आहे. आम्ही पाहतो बाकीचे महाराज हे एक संत कैसे. बाकी बाबागिरी पाहून राहिलो बाबा आपण. ज्या बाबागिरीनं ऊट आणला, दगड उचलला, तिथं महाराज पैदा झाला बाबू आजच्या या देशात. आणि ते विचित्र महाराज. कोणी डायरेक्ट सुरीनं ऑपरेशन करते, कोणी लेकरच देते. कसे विचित्र बाबा पैदा झाले. एक बाबा तर सोन्याच्या पलंगावर झोपते जी. काय काय साधूच्या मठात कटकारस्थान शिजते, सोन्याचा पलंग, त्यावर लुच्चा गुरु झोपते. सोन्याचा पलंग, त्यावर ढोंगी गुरु दिजते. सोन्याचा पलंग, त्यावर ढोंगी गुरु निजते. सोन्याचा पलंग, त्यावर ढोंगी गुरु निजते. अरे आमच्या महाराष्ट्राची परंपरा आहे. तुकोबारायांनी एवढा मोठा राजा होता तुकाराम महाराज. गव्हर्नमेंटनं 5 एकराच्या आतमध्ये कर्ज माफ केलं शेतकऱ्याचं. आणि माझ्या तुकोबारायानं शेतकऱ्यावर जे कर्ज होतं त्या पूर्ण कर्जाच्या वयात खालून टाकल्या. एवढा मोठा राजा आमचा भाऊ तुकोबाराया. पण फसवेगिरी केले नाही, उलट माझ्या मायबापाला जागवलं. तुकोबाचे अभंग शब्द की खैरात हो, शब्द आमुचे शस्त्र, शब्द आमुचे धन, शब्द वाटू एकमेका. या शब्दाची जादू तुकोबाच्या अभंगात होती. काल पडला साधू झाला, आड पडला साधू झाला. कपडे रंगा याशी गेला, कपडे रंगा याशी गेला. आड पडला साधू झाला, कपडे रंगा याशी गेला. कपडे काढून केली थोडी भिक्षा वाडा मायबाई. भिक्षा वाडा माय बाई, भिक्षा वाडा माय बाई. भिक्षा वाडा माय बाई, भिक्षा वाडा माय बाई. भिक्षा खाऊन लट्ट झाला, भिक्षा खाऊनी लठ्ठ झाला. भिक्षा खाऊनी लठ्ठ झाला. ताटी उघडा याशी गेला. ताटी उघडा याशी गेला. तुका म्हणे ऐसे संत जिथे घालावे मातीत. तुका म्हणे ऐसे संत जिथे घालावे मातीत. तुका म्हणे ऐसे संत जिथे घालावे मातीत. आणि म्हणून भाऊ आम्हाला महाराज संत तुकडोजी बाबा गाडगे बाबा, ज्या महात्मा फुल्यांनी आपलं जीवन वाहलं, म्हणून तर महाराज आम्हाला महात्मा फुले समाजाचे सेवक होते महापुरुष. अरे ज्याला दुनियाभर डाव्या हाताला लखवा गेला, उजव्या हाताला लखवा गेला, तर ज्योतिबा फुल्यानं डाव्या हातानं लिहिणं केलं सुरू. माझ्या बाबासाहेबांनी पुरं जीवन जर पैसा जमवतो म्हटलं तर बाबासाहेब अंबानी टाटा बिर्ला पेक्षाही मोठे झाले असते बाबू. पण तो महामानव ज्या दिवशी मरण पावला त्याच्या बँकेत काहीच नव्हतं. त्याची संपत्ती म्हणजे पुस्तक. आणि ज्यांनी अपार प्रेम पुस्तकावर केलं. तुमचं मन, मनगट, मस्तक, मनका, मेंदू जर
सशक्त करायचं असेल तर पुस्तकं वाचा. माझ्या आई बहिणीला सांगाल आता या लाल कपड्यातल्या पोथ्या वाचणं बंद कर. तुले वाचायचं आहे तर सावित्रीचं चरित्र वाच. माझा संत गाडगे बाबा वाच. माझा डॉक्टर B.R. आंबेडकर वाच. अरे बाबासाहेब डॉक्टर झाल्यावर जर पहिलं मोठं काम केलं बाबासाहेबाने तर या महाराज लोकांची नसबंदी करून टाकली भाऊ. आणि आपला महाराज जिवंत ठेवला संत गाडगे बाबा. कारण संत गाडगे बाबाच्या भेटीले बाबासाहेब स्वतः गेले होते. बाबासाहेब आंबेडकराला स्वतःची आपली मूकबधीर शाळा बाबासाहेबाच्या संस्थेला दिली. कारण असा संत जगात होत नाही बाबू. आम्ही पाहतो सोन्यात अरे रथामध्ये महाराज लोक बसतात आणि बायकाच्या डोक्यावर तुळशी बिंद्रा पण देतात की मैं तुलसी तेरे आंगन की. माझ्या माय बहिणीच्या डोक्यावर 10 किलोच्या तुळश्या आणि महाराज रथात आणि गावातले बहुजन समाजाचे लोक रथ लोटून राहिले. वारे बापा. म्हणून संत गाडगे बाबाची आठवण चिंद्या महाराज आपल्या शब्दात लिहितात. कपडे नवे जरीचे लंगड्या लुल्यांना दे. कपडे नवे जरीचे लंगड्या लुल्यांना दे. आपणास चिंदी नाही, आपणास चिंदी नाही. हे एक संत कैसे ते बुजी राज माझे. हे एक संत कैसे ते बुजी राज माझे. हे एक संत कैसे. अर घालून अन्न सत्रे तीर्था समोट मोठी. रंगल्या गांधल्यांना खाऊ घातलं बाप. संत गाडगे बाबाच्या 10 कलमी सांगतात भुकेल्याले अन्न द्या. आता तुम्ही मोठे लोक श्रीमंताईले जीव घालता. ज्याले शुगर व्हायला त्याले जिलेबी टाकता. नाही नाही साहेबांना गरम आण, साहेबांना गरम आण. माझ्या गाडगे बाबांनी घालून अन्न गरीबाला खाऊ घातलं ज्याला भेटत नाही. घालून अन्न सत्रे तीर्था समोट मोठी. अरे खाई हातात रोटी, खाई हातात रोटी. अरे हे एक संत कैसे ते बुजी राज माझे. हे एक संत कैसे. आणि म्हणून आम्हाला त्या महापुरुषाच्या विचाराची गरज आहे. ते सांगतात त्या विचाराने गेले तर माझ्या शेतकरी मजूर आत्महत्या करून मरणार नाही. चिंद्या म्हणे तयांचे वैराग्य हे चलेने. चिंद्या म्हणे तयांचे वैराग्य हे चलेने. अरे महिमा ती कोण जाणे, महिमा ती कोण जाणे. हे एक संत कैसे ते बुजी राज माझे. एक संत कैसे ते बुजी राज माझे. एक संत कैसे. म्हणून तर माझ्या माय बापाला सांगतो तुम्हाला पारायण जर लावायचं माझ्या ज्योतिबा फुलेच्या चरित्राचं पारायण लावा. शिवाजी महाराजांच्या चरित्राचं पारायण लावा. कारण महाकवी वामनदादा कर्डक मला आता नाशिकला पुरस्कार मिळाला वादळ वारा पुरस्कार. ज्या महाकवी वामनदादा कर्डकांनी आपल्या विचारातून शिवरायाचं दर्शन करून दिलं बाबू. ज्या शिवरायाचं दर्शन सत्य दर्शन दिलं. आम्ही पाहतो हिंदू मुसलमान बौद्ध ख्रिश्चन दररोज जातीय दंगली सुरू आहेत. कुठं दुकानं जाळल्या जाऊन राहिल्या. अरे अनेक तऱ्हेचे किती 25 दुकानं जाळल्या गेले. औरंगाबाद जिल्ह्यातली घटना, अमरावती जिल्ह्यातली घटना 250 दुकानं जाळले. माझी तर प्रार्थना राहीन बाबा की आज आम्हाला संघटित होणं गरज आहे. हिंदू मुस्लिम बौद्ध ख्रिश्चन बनाएंगे सुंदर, बनाएंगे सुंदर. अरे भारत हमारी जान बनाएंगे सुंदर, बनाएंगे सुंदर, बनाएंगे सुंदर.
हमारी जान बनाएंगे सुंदर। अरे हिंदू मुस्लिम मिलके रहेंगे हमने मन में ठाना, हिंदू मुस्लिम मिलके रहेंगे हमने मन में ठाना। अरे बुद्ध पारसी भाई रहेंगे पर प्रांतीय सुख देना, बुद्ध पारसी भाई रहेंगे पर प्रांतीय को सुख देना। जाती असं लोका बने देशवाची मेरे बने, अरे जाती असं लोका बने देशवाची मेरे सुने। सत्या का करेंगे काम बनाएंगे सुंदरी, बनाएंगे सुंदरी, भारत हमारी जान बनाएंगे सुंदरी, बनाएंगे सुंदरी, बनाएंगे सुंदरी। अरे किसान मजदूर एक होकर ताकत हमें है लाना। देश ऊंचा उठेगा मेरा देखेगा ये जमाना। जातियात बढ़ाने वाले एकत्व मिटाने वाले मिटाएंगे उनके नाम। बनाएंगे सुंदरी, बनाएंगे सुंदरी, भारत हमारी जान बनाएंगे सुंदरी, बनाएंगे सुंदरी। अरे फुले शाहू भीम का काम बनाएंगे सुंदर। आणि त्या उद्देशाने आम्हाला बापू आता सर्वांना संघटित व्हायचं आहे। अनेक लोकांचे आतापर्यंत अनेक तरुणाईचे जीव गेले आणि म्हणून आम्हाला ज्योतिबा फुले, सावित्री, बाबासाहेब या विचाराची गरज आहे। ज्या बाबासाहेबामुळं, सावित्रीमुळं, ज्योतिबामुळं, शिवबामुळं आज शिवबाचं वर्णन वामनदादा करतात। शिवरायाच्या पंखाखाली मुळीच नवती वान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान। अरे ज्या शिवाजी महाराजांचे अंगरक्षक जास्तीत जास्त मुसलमान होते बाबू, तोफखाना सांभाळणारे। अरे त्याचे अंगरक्षक मुसलमान होते। आम्हाला जर अंगरक्षक विचारायचा तर इंदिरा गांधीचे अंगरक्षक, ज्या अंगरक्षकांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधीलाच मारून टाकलं बाबू। म्हणून अंगरक्षक शिवरायाचे मुसलमान होता, पण शिवरायावर पहिली तलवार चालवणारा मुसलमान नव्हता तर तो कृष्णा भास्कर होता। म्हणून म्हणतो पुस्तक वाचा, माझ्या शिवाचं चरित्र वाचा। अरे काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सून। ओ मुस्लिमाची सून, ओ मुस्लिमाची सून। अरे आजच्या तरुण पोराने जर एखादी पोरगी गेली तर सरळ म्हणते झलक दिखला जा, झलक दिखला जा, झलक दिखला जा, झलक दिखला जा, एक बार आजा जा जा जा। पुऱ्या महाराष्ट्रात सेक्स स्कॅन्डल चालू आहे। माझ्या गोरगरिबाच्या पोरी सेक्स स्कॅन्डलला वापरल्या जाऊन राहिल्या। आम्हीच दाखवू, लोक दाखवू, पण माझ्या शिवाजी राजाच्या काळात काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सून। ओ मुस्लिमाची सून, ओ मुस्लिमाची सून। अरे त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान। अरे वामनवाणी शिवरायाला करीतो मी वंदन, मला न आवडे जात ती धर्माचे बंधन। ओ धर्माचे बंधन, ओ धर्माचे बंधन। अरे असाच माझा शिवबा होता, अरे असाच माझा शिवबा होता, माणुसकीची खान। आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने म्हणून नांदत माझ्या होते। शिवरायाचं रक्त ज्याच्या अंगात आहे। माझ्या तरुण हो, तुम्हाला तुफानातील दिवे बनायचं आहे आता।
आता तुम्ही आम्ही बदललो पाहिजे. या देशाला आम्हाला मोठं करायचं माझ्या तरुण मित्र हो. म्हणून माझ्या भावांना प्रार्थना आहे की आता तुम्ही जागृत व्हा. अरे माझा तरुण जागृत झाला पाहिजे. वामनदादा महाकवी कर्णक सांगायचे, तुफानातील दिवे आम्ही हो, तुफानातील दिवे, तुफानातील दिवे आम्ही हो, तुफानातील दिवे. आता कोणीही जातीय दंगलीत आमचे बहुजन समाजाचे पोरं मरायले नको. अरे तुम्हाला जर करायचंच आहे जलसंधारणाचं काम करा. तुम्हाला करायचंच आहे तर नेत्रदान, रक्तदान, शरीरदान करा. कारण आता माझ्या या तरुणांनी जातीयवादाच्या त्या व्यसनाच्या भानगडीत पडू नका. आज आमची तरुण पिढी दारू, गुटखा, खर्रा या मुला मुलीचे प्रेम प्रकरण सुरू झाले किंवा याची बायको त्याच्या सोबत पळून गेली, नवऱ्यानं आत्महत्या केली किंवा मुलानं दुसऱ्याची पत्नी घेऊन गेला, आपल्या पत्नीला धोका दिला. म्हणून माझ्या भावांनो तुमच्यामध्ये शिवराया, तुकोबाराया, गाडगे बाबा, तुकडोजी बाबाचे विचार येऊ द्या. तुफानातील दिवे, तुफानातील दिवे आम्ही हो, तुफानातील दिवे. हल्ल्यावरती होती हल्ले, अभंग मुझे बाले किल्ले, असाच ताठर मुजा बाना, जरा न खाली लवे. तुफानातील दिवे आम्ही हो, तुफानातील दिवे, तुफानातील दिवे आम्ही हो, तुफानातील दिवे. म्हणून माझ्या काळ्या धरणीवरचे काळे, काळ्या धरणीवरचे काळे, काळाले विणलेले जाळे, करील काळे अमुचे आता, काळ्या करणी सवे. तुफानातील दिवे आम्ही हो. म्हणून आपलं दारिद्र्य नाहीचं करायचं. तरुण उद्योगी बना. राजस्थानचे लोक येतात इथं काम करतात, उत्तर प्रदेशचे लोक होतात मिस्त्री काम करतात, गुजरातचे लोक येतात गुजरात स्वीट मार्ट काढतात, बिहारचे लोक येतात कडी मेहनत करतात. आपलं दारिद्र्य माझ्या शेतकऱ्याचं वाढून राहिलं. मी त्या गरिबीतून गेलो बापू, मला आठवतं, मला दुःख वाटवते. आजही आमच्या शेतकऱ्याच्या मजुराच्या घरात खायची सोय नाही. जी बी बियाणं महाग, खताची महागाई, शेतीच्या मालाला भाव नाही. येते दिवाळीचा सण, कुठं चालते तळण, गरिबाच्या झोपडीत नवत सांजीच दळण. नवत सांजीच. आमचे गावंडे शाहिराने हे गाणं लिहिलं, मला फार आवडलं. कारण सत्यपालच्या अंगावून ते वातावरण गेलं. गरीबी कायले म्हणतात भाऊ, हजारों मददगार मिलते हैं, काम के क्षण मिलते हैं, और बुरा वक्त आया तो सबके दरवाजे बंद मिलते हैं. कोणाचा दरवाजा उघडा नव्हता. आज तुकडोजी महाराजाच्या विचारामुळे हातात कला आली. अनेक वाढदिवसावर मला बोलावतात बाबू. का मला का बोलावतात? तुम्ही मायबाप माझ्या कीर्तनाले हजारोच्या संख्येने एकत्रित येतात. त्या गाढवासारखी पोझिशन आहे. गाढव विचारे मालकाले, मला तिकून जाताना पाया पडले, तिकून येताना काऊन नाही पडले? तर गाढव म्हणे, अरे तुझ्या पाठीवर मूर्त्या होत्या शिवरायाच्या, भीमरायाच्या, लोक भीमाच्या आणि शिवाच्या पाया पडले. असं माझं आहे भाऊ. मला का बोलावतात? तुम्ही मायबाप कीर्तनाले एकत्रित येतात. नाही तर या गरीबाच्या पोराले तर पंक्तीती कोणी बोलाय नाही. जी आईले म्हणू, आई आपल्याला जेवायला का बोलावत नाही? तर आई म्हणे, आपण गरीब आहो म्हणून कोणी जेवायला बोलावत नाही. म्हटलं आई, गरीबाले का जेवता येत नाही? त्याला एवढी मोठी दिवाळी, पण आम्हाला मालूम नाही, फक्त दुसऱ्याच्या कढईचाच वास येत जाय बापा. येते दिवाळीचा सण, कुठं चालते तळण, गरीबाच्या झोपडीत नवत सांजीच दळण. नवत सांजीच दळण. अनाचा नशेकन उंदीर वैतागले, घेऊनी चिले पिले, खरं सोडून चालले. अरे पुन्हा त्या झोपडीच नाही घेतलं वळण,
गरीबाच्या झोपडीत नवत सांगीचं दळण, नवत सांगीचं दळण. आमची आई सांगे तुझे बाबा सावकाराच्या घरी गेले ज्वारी मागायले. रडू नका रे मुलांनो, गेले रे जोंधळ्याले मायेच्या कुशी मंदी. पोर उपाशी निजले, काळजाच्या या घळाची झाली उपाशी घळण. गरीबाच्या झोपडीत नवत सांगितलं दळण. अरे त्या सावकाराच्या बच्च्यानं ज्वारी नाही दिली, एका गरीब धनगराने ज्वारी दिली मा बाबाले. तर माय बाबा पळत पळत आले. ताई म्हणे उठा उठा रे मुलांनो, आणला रे जोंधळा. पाखळता पाखळता दाटूनी आला गळा. या भाकरीच्या साठी गावंडेच रडणं. गरीबाच्या झोपडीत नवत सांगीचं दळण, नवत सांगीचं दळण. म्हणून बाबू या गरिबीने माझ्या वामनदादाने मोठा काळ चालवला की पाणी वाळ ग माय, पाणी वाळ ग, पाणी वाळ ग माय, पाणी वाळ ग. माझं इवलस गाड ग, मी नाही नाही मागत भर ग. माझं इवलस गाड ग, पाणी वाढ ग माय, पाणी वाढ ग, तरी पाणी पाणी वाढ ग माय, पाणी वाढ ग, पाणी वाढ ग माय, पाणी वाढ ग. आणि म्हणून भाऊ बाबासाहेब अण्णा भाऊ महात्मा फुले मोठे उपकार केले आमच्यावर. अरे त्या बाबासाहेबानं तर जादू केली माझ्या अण्णा भाऊने. अरे काळानं केला काळ, काळानं केला काळ, जातीचं विणलं जाळ. पाण्याच्या घोटासाठी तळमळते माझं बाळ, तळमळते माझा बाळ. माझा मला पाणी नंतर डोळे फाळ ग. पाणी वाढ ग माय, पाणी वाढ ग, पाणी वाढ ग माय, पाणी वाढ ग, पाणी वाढ ग माय, पाणी वाढ ग. या महापुरुषांनी आपल्यावर खरंच उपकार केले. कुणाशी वैरना त्यांचे, महात्मा फुले सर्वाचे. सर्व लेकराची माय आमची सावित्रीबाई फुले. जय ज्योती जय क्रांती, जय ज्योती जय क्रांती. अरे 35 माय बहिणीचे विधवा मुली, विधवा बायांचे आणि कुमारिका मुलीचे बाळणपण करणारी आमची सावित्री माय होती बाबू. अस्पृश्याचे लेकर शिकविली, सनातनी लोक खवळली. सत्य शोधकाला गती आली, सत्य धर्माची स्थापना केली. माय बापनाथाचे, माय बापनाथाचे, महात्मा सावित्री सर्वाचे. महात्मा सावित्री सर्वाचे. भाऊ माझ्या सोबत आमचे संदीप पाल महाराज. भाऊ माझे कार्यक्रम आणि त्यांचे कार्यक्रम सतत महाराष्ट्रात चालू आहेत. आमचे तबला वादक आहेत नानासाहेब कार्लेकर अमरावती जिल्हा. आमचे साथीदार आहेत MS30 सुनील कुमार. आणि माझ्या भावाचा परिचय द्यायची गरजच नाही भाऊ. 25 वर्षापासून जो माझ्या सोबत आहे, ज्याचा आवाज बाई सारखाच आहे. जय ज्योती जय क्रांती, जय ज्योती जय क्रांती, जय ज्योती जय क्रांती, जय. आणि आमचा ड्रायव्हर आहे भाऊ रथाचा सारथी राजेश कांगे, जो 5 वर्षापासून सतत गाडी धावून राहिला. आणि वंदनीय तुकडोजी महाराजाच्या जय ज्योती